केशवनगर परिसरात वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम शिवमंदिर महात्मा बसव मंडप कुंभारवाडा केशवनगर येथे संपन्न झाला। उत्सवाच्या निमित्ताने सकाळी विधिवत पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक तसेच सामूहिक इष्ट लिंग पूजा पार पडली। या धार्मिक कार्यक्रमामध्ये लिंगायत समाजातील बांधव आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। गुरुशरण मल्लिकार्जुन मुळगे आणि करबसय्या स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला। वीरशैव लिंगायत समाजसेवा ट्रस्टचे अध्यक्ष ओमकांत बोने यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी षटस्थळ बसव धर्म ध्वजगीत सादर करून ध्वजारोहण करण्यात आले व सामूहिक प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर बसव योग सामूहिकरित्या पार पडला तसेच इष्टलिंग महिमा गीताचे गायन करण्यात आले। कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, विकी माने, जितीन दादा कांबळे, संदीप दादा लोणकर, आत्माराम देशमुख, नगरसेवक अजित आबा घुले, तुषार तात्या घुले, API संजय माळीसाहेब, नगरसेविका नंदा अबनावे, पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक अनिल अबनावे, देवेंद्र भाट, नंदू कोदरे, अशोक भंडारी, सतीश शिरवाळे, महादेव दंदी, बुर्ले मामा, लिंगायत समाजाचे उपाध्यक्ष शिवा होन्नाळे, गणेश ढाकणे, सौ जोशीला कांबळे, सौ राजश्री माने, शक्ती प्रधान, सतीश कुंदाळे, मल्लिकार्जुन मुलगे, साधनाताई जाणगावे, अनिताताई मुळगे, लक्ष्मीताई गुर्ले, योगेश्वरी कुमदाळे तसेच ट्रस्टचे अध्यक्ष ओमकांत बोने, रायप्पा मंठाळे, वीरभद्र लोखंडे, कालिदास निंबाळे, नाना हिंगमिरे, रवींद्र जतकर, लक्ष्मण जाबा, शिवानंद खसगे, सिद्धू म्हेत्रे, विठ्ठल बिराजदार, रमेश जंबगी, भरत जिरोनकर, काशीनाथ हुलबुट्टे, विठ्ठल प्रचंडे यांच्यासह ट्रस्टचे सर्व संचालक, तरुण कार्यकर्ते, महिला मंडळ व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तिमय वातावरणात आणि हर हर महादेव आणि जय गुरु बसवा यांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सगळ्यांना शरणो शरणार्थी। आज आपल्या पुण्यामध्ये वीरशैव लिंगायत समाज भवन ह्या इथं आपण महाशिवरात्रीचं आयोजन केलं होता। तर आपल्या लिंगायत समाजाच्या सकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रम आयोजन होते। रुद्राक्ष अभिषेक होता, त्याच्यानंतर मग ट्रस्टचं आरती झाली, त्यानंतर सामूहिक इष्टलिंग मुलगे सरांनी सामूहिक इष्टलिंग मुलगे सरांनी त्यांनी कार्यक्रम घेतला। त्याच्यानंतर मग आपले आतापर्यंत जवळपास दर्शन जवळ आतापर्यंत 2000 लोकांचं दर्शन झालंय आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण खिचडी आणि केळी वाटप ठेवलेलं आहे की आतापर्यंत एवढं झालं तर अजून संध्याकाळपर्यंत अजून 3001 लोकांचं दर्शन होईल। आणि आपण ज्या मंदिराचा इथे जागा पकडून बांधलेला आहे ते पहिले वर्ष आपल्या इथं महाशिवरात्रीचा कार्यक्रम आयोजन होतोय। तरी आता पहिल्या वर्षी एवढं झालं म्हणजे पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणात आपला कार्यक्रम वाढेल असं एक मुलगे सरांना प्रत्येक आता ते बोलले लिंगायत समाजांचा लिंग धारण करायला त्यांना प्रत्येक वेळा आपण सांगणार आहात की त्यांचं आपल्याला योगदान आहे। परत आपले मांजेवाले मंटाळे आहेत आणि वीरभद्र आहेत, हे आपले खसगे साहेब आहेत, सगळ्यांनी मांजरे लोकांची भरपूर आपल्याला मदत झालेली आहे प्रत्येक कार्यक्रमाला किंवा कुठल्या आरती घ्यायला। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवा। ओम श्री गुरु बसवलिंगांना। आज महाशिवरात्रीचं पर्व आहे। या महाशिवरात्री पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खरं म्हणजे रोजच महाशिवरात्री व्हायला पाहिजे असं बसवादी शरणांचं वचन आहे। शरणाची निद्रा हाच जप पहा, शरणाची जागृती हाच शिवरात्री पहा, शरण आचरण असलेली भूमी पावन पहा, शरणची वाणी शिवतत्व पहा, कोडल संघाच्या शरणाची कायक हाच कैलास पहा। ह्यामुळे रोज आपल्या लिंगायत धर्मीयाकडून शिवरात्र व्हायला पाहिजे आणि शिवाशी मिलन व्हायला पाहिजे, शिवाशी शिंबावला पाहिजे। म्हणजे हे सर्व ओतप्रत ब्रह्मांडामध्ये शिव भरलेला आहे। त्या ओतप्रत ब्रह्मांडामध्ये भरलेलं शिव प्रत्येकाच्या अंगामध्ये शिव आहे। त्या शिवमय चैतन्यमय जे शिव आहे त्या चैतन्यमय शिवाशी आपण रोज त्याची पूजा करून घेऊन त्याच्याशी आपण समरस व्हायला पाहिजे। एवढं मात्र ह्या निमित्ताने आपण सर्वांना सांगू शकतो। महाशिवरात्री निमित्त सर्वांना परत एकदा शुभेच्छा। आज
गावरान वस्तीमध्ये कुंभारवाडा येथे वीरशैव लिंगायत समाज ट्रस्टच्या वतीनं आज आपण जे सामूहिक इष्टलिंग पूजा केलं ओमकांत बोनेक सरांच्या नेतृत्वाखाली, ह्या सामूहिक इष्टलिंगाच्या प्रयोजन म्हणजे काय, तर लोकांना लिंगाची माहिती व्हायला पाहिजे, लोकांना विभूतीचं माहिती व्हायला पाहिजे, लोकांना रुद्राक्षीचं माहिती व्हायला पाहिजे आणि लोकांनी शिवयोग साधना करायला पाहिजे, अंगलिंग सामरस्य करून घ्यायला पाहिजे. ह्या हिशोबानं आपण हे इथं सामूहिक इष्टलिंग पूजा करून घेतलेलं आहे. सामूहिक इष्टलिंग पूजा हे 1 तासाचं होतं. त्या 1 तासामध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपण योग साधना घेतलेला आहे. त्याच्यानंतर इष्टलिंगाची पूजा करून घेतलो आपण आणि सर्वांनी डोक्यावर बेल, कपाळी विभूती आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष अशी अप्रतिम कार्यक्रम आजचं जे शिवयोग साधना झालेलं आहे, जे लिंग पूजा झालेलं आहे, सामूहिक इष्टलिंग पूजा खरंच अप्रतिम झालेलं आहे. सर्वांनी प्रसन्नतेने इष्टलिंग पूजा करून घेतलेलं आहे. आजच्या महाशिवरात्री निमित्त खरोखरच महाशिवरात्री आज इथं ह्या गावरान वस्तीमध्ये कुंभारवाड्यामध्ये बसवेश्वर अनुभव मंडपमध्ये इथं साजरा झालेला आहे. या निमित्त ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्री निमित्त सर्व बांधवांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. आज आपले बसव मंडप कुंभारवाडा येथे महाशिवरात्री व सामूहिक इष्टलिंग पूजा एकदम भरभराटीत संपन्न झाला. ह्या महाशिवरात्रीच्या निमित्त आम्ही सामूहिक पूजा निमित्त सर्वांनी उत्स्फूर्त सपोर्ट केले आणि हे कार्यक्रमाला आपले मल्लिकार्जुन मुळगे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक इष्टलिंग पूजा संपन्न झाला आणि हे पूजा करताना सर्वांनी मग्नमुक्त झालते. म्हणजे असं सामूहिक इष्टलिंग पूजा केलं तर एक सर्वांना एक शांती, सुख, समृद्धी सगळं लाभतोय. हे आपण एक ध्येय ठेवून आज कार्यक्रम संपन्न झालाय आणि आज इथं सर्वांना प्रसाद व्यवस्था केली आहे. तर सर्वांनी प्रसाद घेऊन जावं ही विनंती आणि शरणू शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आज सांगायला मला इतका आनंद वाटतो की या ठिकाणी हा जागेमध्ये कुत्रे मांजरे पडत होते. ह्या जागी आमचे जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी येऊन स्थानिक झालेला आहे. इतका मला आनंद झालेला, मलाच नाही माझ्या सर्व धर्माला आनंद झालेले आहे. त्यासाठी हा इतका याच्यामध्ये फास्ट मध्ये चाललेला आमचं धर्म वळे यांना आता मदतीचा हात हवा आहे आम्हाला. म्हणजे सर्व जगज्योती महात्मा बसवेश्वरांची हे प्राण प्रतिष्ठा बी करायची आहे, म्हणून ते अजून आम्हाला थोडासा मदतीचा हात पाहिजे आणि त्या सर्व भक्तांनी आम्हाला सहकार्य करावे ही माझी विनंती आहे. सर्व जनतांना बी माझा नम्र विनंती आहे, त्यांनी सुद्धा हे आमच्या जगज्योती महात्मा बसवेश्वर अनुभव मंडप हा जगप्रसिद्ध अनुभव मंडप व्हायला पाहिजे असं मी आमच्या लोकांना सांगू इच्छितो आणि व्हायला पाहिजे एवढं सांगून मी माझे 2 शब्द मुक्त आहे. सर्वांना शरणू शरणार्थी. आज महाशिवरात्रीचे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या कुंभारवाड्यामध्ये केशवनगर पुण्यामध्ये इतका छान कार्यक्रम झाला. आपल्या इष्टलिंगाची आज अभिषेक झाला आणि लिंगायत समाजाचा मला हे गर्व आहे की ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस आपल्या गळ्यामध्ये हेच बांधले जाते आणि ज्यावेळेस आपला अंत होतो, ज्यावेळेस शेवट असतो त्यावेळेस पण आपल्या सोबत शिवजीच असते. म्हणजे एक मला ह्या समाजाबद्दल इतका गर्व आहे. त्या समाजाची मी जन्म झाला म्हणून त्या समाजात. आता आपण जन्मल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला महादेवानं सोडलेलं नाहीये, आपल्या सोबतच आहेत ते. शेवटी आपल्या हातावर देऊन स्थापना देऊन पूजा करून बेलाचं पान आपल्या जिभेवर ठेवून ज्यावेळेस आपल्याला समाधी देते त्या तिथपर्यंत आपला हे शिवजीने आपल्याला साथ दिलेला आहे आणि तोपर्यंत आपल्या सोबत आहे. हा लिंगायत समाजाबद्दल मला खूप अभिमान आहे. मी साधना जनगावे. आज या ठिकाणी महात्मा बसवेश्वर या मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलो होतो आणि ज्याप्रमाणे ते महादेवाचं मंदिर आहे तिथून जी गर्दी होती त्याचप्रमाणे याही मंदिरात भाविकांची खरंच खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि सगळेच लोक श्रद्धेनं दर्शनासाठी येतात. आम्ही कांबळे परिवारातर्फेही दर्शनाला आलो आणि ही गर्दी बघून खरंच खूप आनंद वाटला. सर्वच जे भक्त आहेत त्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ಇವತ್ತು
ಶಿವರಾತ್ರಿ ದಿವಸ ಪೈಲ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಇಲ್ಲಿ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ನಮನ ಆಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತ ಇದು ಇಷ್ಟ ಪೂಜಾ ಇವೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಆಗ್ಯದ. ಆಮೇಲೆ ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಇಟ್ಟದ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಗ ಮಾಂದ್ರಿ ಸಮಾಜದವರು ಆಮೇಲೆ ಕೇಶವನಗರದವರು ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಈಗ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹಾಜರಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಮಾಡಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೆ